पुढची बातमी मुंबईहून। मुंबईतल्या ताडदेवमधल्या वेलिंग्टन हाईट्स या इमारतीचे 18 मजले अवैध आहेत आणि या मजल्यावरची घरं रिकामी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवलेत। या इमारतीच्या 17 ते 34व्या मजल्यावरील रहिवाशांना 2 आठवड्यात घरं रिकामी करण्याचा आदेश जो हायकोर्टाने दिलेला होता तो आता सुप्रीम कोर्टाने देखील कायम ठेवलाय। उच्च न्यायालयाचा हा आदेश योग्य असून त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मुंबईच्या ताडदेव येथील वेलिंग्टन हाईट्स ही इमारत जे ती 34 मजली आहे, पण यातील 18 मजले जे ते अनधिकृत असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे। आणि त्याच्यानंतर आता 18 मजले म्हणजे 17 मजल्यापासून 34व्या मजल्यापर्यंत राहणाऱ्या रहिवाशांना 2 आठवड्यात त्यांची सदनिका जी आहे ती रिकामी करण्याचे आदेश जे ते उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। या आदेशाविरोधात इथले रहिवासी जे ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते, पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत त्याचं पालन करावं आणि कायद्याचं राज्य राहिलं पाहिजे असं मत जे ते नोंदवलेलं। त्यामुळे आता पुढील 2 आठवड्यात जे ते इथल्या सदनिका ज्या आहेत ते म्हणजे 18व्या मजल्यापासून 34व्या मजल्यापर्यंतच्या सदनिका ज्या आहेत त्या खाली कराव्या असं मत जे ते एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा म्हटलेलं आहे। बेकायदेशीर कृत्यांना संरक्षण देण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केल्याचा हा एक गंभीर प्रकार असल्याची टीका करून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सोसायटीचे 18 मजले रिकामे करण्याचे आदेश जे ते देण्यात दिलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल, मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। पुढची बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला परत आणण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींच्या नेतृत्वात मूक पदयात्रा काढण्यात येते। नांदणी गावातून या पदयात्रेला सुरुवात